पोलीस कर्मचाऱ्यानं व्यावसायिकाकडून 1,20,000ची खंडणी घेतलेली आहे। पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजय पाटील असं खंडणी मागणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। तर सहभाग नसलेल्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्यानं 1,20,000 रुपये उकळण्याचा व्यावसायिकाचा आरोप आहे। तर घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाणही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते। आमदार मंगेश चव्हाण यांनीही पोलिसांना जाब विचारत आपल्या मतदारसंघात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा पोलीस प्रशासनाला इशारा दिला। 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडून जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत। ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले। मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो। 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं, फिर्यादही दिली। जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल। त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते ते देखील डीवायएसपींनी हस्तगत केले। स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली। 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।